मी इथे कर्नाटकमध्ये मुगुळखोड गावात आणि तालुका रायबाग जिल्हा बेळगाव या ठिकाणी आलो. मी तुम्हाला इथल्या मुगुळखोड महाराजांचा मठ दाखवतोय. हा मुगुळखोड महाराजांचा मठ. या मठाचे 3 नंबर गेटची एंट्री. हा पूर्ण मंडप डेकोरेशनचा एरिया आहे. पूर्ण ह्यो 20-25 एकरामध्ये मठ पसरलेला आहे. ह्या महाराजांचं नाव आहे यल्लालिंगा महाराज. यल्लालिंगा महाराज यांच्या स्वतःच्या जमिनीमध्ये 20 ते 22 एकर जमीन यांची आहे. या जमिनीमध्ये ह्यांचा हा स्वतःचा मठ आहे. यांनी 1986 साली समाधी घेतलेली आहे आणि इथं भरपूर गर्दी असते आणि 24 तास इथं भंडारा चालू असतो. आता ही तुम्हाला सगळी पार्किंग वगैरे दिसते. आता ह्यावेळेला जत्रा वगैरे काही नाही. गेट नंबर 1 ते पलीकडे आहे. तिथून लोक येतील, तुम्हाला समोर दिसत असतील. तर हे यल्लालिंग महाराजांचा मठ मुगुळखोड कर्नाटकमध्ये. वर्षाला ह्या ग्राउंडवर मोठी यात्रा भरते मठातर्फे. हे मोठं स्टेज आहे. हा महाराजांचा फोटो आहे. या स्टेजवरती इथं कार्यक्रम चालतात. 24 तास भंडारा चालू असतो. तुम्हाला आता ही चौकट पुढे दिसेल, याच्यामध्ये मातीचा ढिगारा दिसतो. इथं त्या यात्रेच्या वेळेला ते अग्निहोम करतात, त्यामध्ये लोक चालतात. असं इथेही आहे. या अग्नीमधून जसं आपण यल्लामाचा बघतो तशा पद्धतीचं इथं असतं. यांचा हा पृष्ठभाग ह्या मठाचा समोरचा हा ही मूर्तींची त्यांनी डिझाईन बनवलेली आहे. आज गर्दी कमी आहे. हा 3 नंबरचा गेट इकडं मी आता तुम्हाला दाखवतोय. तो हे गावातनं आलेला आहे. तो मेन गेट इकडे पलीकडे आहे. मग मी तुम्हाला दावलेला तो 3 नंबरचा गेट होता. आता मी हे आहे असं तुम्हाला मी आत नेऊन दाखवतो. हे मठात एंट्री केली. आत त्यांचा हा मठ आहे. यल्लालिंगा महाराजांचा मठ मुगुळखोडामध्ये 1986 मध्ये त्यांची समाधी घेतलेला हा समाधीचा एरिया आहे. तो त्यांचा फोटो आणि हे त्यांचं मंदिर. हे त्यांचं मंदिर बांधलेलं आहे. लोक दर्शनाला जात आहेत. आत बी त्यांचा इथं फोटो आहे. यल्लालिंग महाराजांचं हे आणि त्यांचे जे होऊन गेले चेले त्यांच्यासाठी हे बांधलेलं मंदिर आहे. ह्या मंदिरामध्ये आत त्यांची वर्षाला निघणारी पालख्या आहेत. प्रत्येक त्यांचे होणारे चेले वगैरे त्यांच्या ह्या पालख्या आहेत आणि त्यांचे गुरु वगैरे हे त्यांचं इथं आतमध्ये त्याचं व्यवस्थित रचना करून ठेवलेलं आहे. तर त्यात महाराजांची त्या काळात त्यांनी वापरलेली ॲम्बेसिडर आहे. ही त्यांचे ॲम्बेसिडर आहे. आत बघा काच बंद करून ठेवलेले आहे. हे लोकांनी दान केलेले पैसे आहेत. थोडेफार तुम्हाला बॉक्समध्ये दिसले तर बघा, या सगळ्या नोटा आहेत. इथं दान भरपूर मिळतं आणि इथंही लंगरच्या स्वरूपात, अन्नदानाच्या स्वरूपात दान परत रिटर्न दिलं जातं. ही त्यांची ॲम्बेसिडरचा नंबर बघा, MEB 4752. हा त्यांचा रथ निघतो त्यांच्या यात्रेच्या वेळेला. रथामध्ये त्यांचा फोटो आहे. हा रथ लाकडी आहे. तो पूर्वीचाच आहे ह्या महाराजांचा. आणि हे त्यांनी बांधलेलं हे मंदिर आहे. हे मंदिर त्या काळातच त्यांनी बांधलेलं आहे. हे जुनं. इथे वेगवेगळ्या देवाच्या मूर्त्या आहेत. सरस्वती, हनुमान वगैरे असे बरेच काय आहेत. हे तर लोकांना
हातपाय धुण्याची जागा आहे आणि इथूनच जेवणाला आज जायचं आहे. लोकांनी इथं अन्नदानाच्या ठिकाणी गावाकडून आणलेली भाजी इथं निवडून देतात. बघा हे शेतातून आणलेली भाजी आहे आणि हे त्यांची पालखी आहे, हे त्यांचा पुतळा आहे आणि हे इथं आतमध्ये हे अन्नक्षेत्र आहे. हे हॉल आहे. त्या अन्नक्षेत्रामध्ये आपली आपली प्लेट घ्यायची आणि इथं जेवायचं, हात धुवायचं, प्लेट धुवून ठेवायची आणि इथंही पुढं अन्नदान आहे. मोठा हॉल आहे. 24 तास इथं जेवणाची अन्नदानाची सोय असते.